जालना जिल्ह्यामधील शेतकरी अजूनही अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत 2 महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा नाही। जळगावमधील भुसावळ चोपडा बाजार समितीमध्ये तूर हरभऱ्याची आवक 15% वाढली, मात्र भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये रताळ लागवडीमधून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न, 5 एकरवर लावलेल्या रताळ शेतीला एकरी 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न। महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यांना बाजारामध्ये मोठी मागणी, अकोल्यामध्ये रताळ्यांची 50 ते 60 रुपये किलोनं विक्री। नांदेडच्या अर्धापूरमध्ये कोबी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उष्ण आणि दमट वातावरणामुळे कोबी पीक धोक्यात, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये तापमान वाढीमुळे टरबूज पिकावर सनबर्निंगचा परिणाम, टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ, शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी। नांदेडमध्ये सध्या टरबूजाला कवडीमोल भाव, बाजारपेठेमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात टरबूजाची आवक, त्यामुळे टरबूजाला चक्क 7 ते 8 रुपये प्रति किलोचा दर, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। पश्चिम विदर्भामधील 289 प्राणी प्रकल्पामध्ये 53% पाणीसाठा शिल्लक, विदर्भाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता। करमाळ्यामध्ये पाणी टंचाईबाबत उद्या आमदार नारायण पाटील यांची बैठकीमध्ये जलजीवनच्या कामांचा आढावा घेतला जाणार। लातूर शहरामधील अनेक भागामध्ये पिवळसर पाण्याचा पुरवठा, मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचं पालिकेकडून स्पष्ट। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण, फेब्रुवारी महिन्यातच प्राण्यांसाठी पाण्याचा तुटवडा। नंदुरबार जिल्ह्याला उन्हाचा तडाखा, फेब्रुवारी महिन्यातच 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंद, तापमान वाढीचा फळबागांनाही फटका। सोलापूरच्या करमाळ्यामधील जाते गावामध्ये गेल्या 20 दिवसांपासून विद्युत पुरवठा विस्कळीत, शेतकरी आक्रमक, करमाळा उपविभागीय कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। पुण्यामधल्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार, चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर, लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट, पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू। पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामधील बसच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात, अत्याचाराची घटना घडल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बस स्थानकामध्ये ठाण मांडून। पुण्यामधल्या वाकडेवाडी बस स्थानकाची सुरक्षा ही राम भरोसे, बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी केवळ 2 सुरक्षा रक्षक, पोलीस मदत केंद्र पहाटेच्या रिअॅलिटी चेकमध्ये बंद असल्याचं निदर्शनास। पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेनं करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना। पुण्यामधील घटना क्लेशदायक, आरोपीला तत्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना, अजित पवारांनी पोलिसांकडून दिवसभरातील कारवाईचा अहवालही मागवला। स्वारगेट एसटी आगारामधील बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पोलीस आयुक्तांना फोन, आरोपीला लवकरात लवकर शोधून केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची सूचना। पुण्यामधल्या अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, घटनेचा 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची सूचना। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणामधील आरोपीला आलेले कॉल आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी, आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर, दुपारपासून लोकेशन बंद, पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू। स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई, 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करून नवीन सुरक्षा रक्षक नेमले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। बस स्थानक नाही तर कोणताच परिसर सुरक्षित नाही, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया, तर फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचीही आंबेडकरांची प्रतिक्रिया। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयामध्ये बैठक होणार, आज दुपारी 12:30 वाजता बैठक बोलावली, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल। स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिसांना दिले होते पत्र, पत्रातून पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती, तर स्वारगेट स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरेंचीही पोलिसांकडून चौकशी। पुण्यामधील वाकडेवाडी बस स्थानकाची सुरक्षा राम भरोसेच, बस स्थानकामधील पोलीस मदत केंद्र बंद, सुरक्षा रक्षकाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित। पुण्यामधील अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड, जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप। अमरावती बस स्थानकामध्ये घाणीचं साम्राज्य, बाथरूमच्या खिडक्या तुटलेल्या, दरवाजेही लागत नाहीत, स्वच्छतागृहामध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। सोलापूर बस डेपोमधील शिवशाही बसच्या दरवाजाला लॉकच नाही, मुख्य बस स्थानकामध्ये केवळ 2 सुरक्षा रक्षक, तर पार्किंगमध्ये केवळ 1च सुरक्षा रक्षक तैनात। कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये तळीरामांचा वावर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5 सुरक्षा रक्षक तैनात, सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज, तर एसटी बसमध्येही सुरक्षा रक्षक देण्याची महिलांची मागणी।
नाशिक शहरामधील बस स्थानकामध्ये दुर्गंधी, बस स्थानकामध्ये मद्यपींचा वावर तर दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिट मोठ्या प्रमाणात सापडले. सुरक्षा रक्षकांसह एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष. बेशिस्त वाहन चालकांवर देगलूर पोलिसांकडून कारवाई तर नियमांचं पालन करा, पोलिसांकडून नागरिकांना सूचना. गजा मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात. नागरिकांना मारणे टोळीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन. साताऱ्यामधल्या कोयना धरण एमएससीबी कॉलनीमध्ये बिबट्याचा वावर, वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. जालना जिल्ह्यामधल्या 5,65,000 रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण, 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करून घेण्याचं आवाहन. अन्यथा स्वस्त धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची शक्यता. नाशिकमध्ये जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण आढळला. आश्रमशाळेमधील एका विद्यार्थ्याला लागण, रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बुलडाण्यामधल्या केस गळती प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. रेशनच्या गव्हामध्ये सेलेनियम आढळलं. सेलेनियम शरीरामध्ये गेल्यानं केस गळती झाल्याचा संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचा दावा. जळगावच्या चाळीसगावमध्ये अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचं वास्तव्य. इमारतींवर नगरपालिकेकडून कुठलीही कारवाई नाही. जालना महानगरपालिकेची करवसुली मोहीम संथ गतीनं. आतापर्यंत केवळ 15 कोटींचा कर वसूल. वारंवार नोटीस देऊनही मालमत्ताधारकांचा कर भरण्याकडे कानाडोळा. जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मालवाहू वाहन पानटपरीला धडक देत विद्युत खांबावर जाऊन धडकलं. धडकेमध्ये महिला आणि पुरुष जखमी, उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल, चालक पसार. अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये स्टेट बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांकडून लाखोंची रोकड लंपास. ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू. पंढरपुरातील भीमा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 18 होड्या नष्ट. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाची धडक मोहीम. चंद्रपुरात कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून 2 कोटीला गंडा. आरोपी फरार, टेकुला मुक्तिराज रेड्डी असं फरार आरोपीचं नाव. तर हैदराबादच्या एका कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल. पालघरमध्ये पुन्हा एकदा तब्बल 25 लाख रुपये किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त. कासा पोलिसांची कारवाई. ड्रग्ज विरोधात पालघर जिल्ह्यामध्ये आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई. मांजऱ्यामधील एकाला पोलिसांकडून अटक. जळगावच्या बस स्थानकावरील चोरीच्या घटना रोखण्यासाठी गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात. बस स्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खबरदारी. नागपुरात एटीएममध्ये अॅल्युमिनियमची पट्टी लावून पैसे चोरी करणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांनी दोघांकडून 70,700 रुपये कॅश जप्त केली. उल्हासनगरमध्ये 16 वर्षीय मुलीच्या बालविवाहाचा प्रयत्न उधळला. पोलीस आणि बालकल्याण विभागानं मुलीची केली सुटका. मुलीचे आईवडील, नवरा मुलगा आणि त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये ट्रक लुटल्याचा चालकानंच केला बनाव. चालकासह 4 जणांना अटक. 4 दिवसांची पोलीस कोठडी.